नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले आणि आज आपण बोलणार आहोत तोंडातून येणाऱ्या वासाविषयी. तोंडाला वास येतो त्याचं कारण फक्त दात नसतात. जर चांगले दात घासून पण वास येत असेल, ज्याला आपण बॅड ब्रीथ किंवा डॉक्टरांच्या भाषेत हॅलिटोसिस ज्याला आपण म्हणतो, तर ते होत असेल तर त्याचे नेमके कारण काय ते बघून उपचार केल्यास आपण ते पूर्ण बरं करू शकतो. जसं तोंडाला वास येतो, त्याचे सोशल इश्यू होतात, जसं लोक दूर जातात, आपला स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आपल्याला माहीत पडल्यावर, तर तोंडाची दुर्गंधी, तोंडाचा वास ही काही फक्त दात स्वच्छ न ठेवल्यामुळे होणारा त्रास नाही, तुमच्या पचनाचे त्रासामुळे हे होऊ शकतं. जिभेला जो कोट येतो पांढरा पिवळसर, त्याच्याने होऊ शकतं. टॉन्सिलमध्ये जे स्टोन होतात टॉन्सिलच्या जागेवर, ज्याला टॉन्सिल स्टोन्स म्हणतात, त्याच्यामुळे हे होऊ शकतं. किंवा सायनसेसमुळे पण हे होऊ शकतं. सो कडसर औषधं घेऊन तेवढ्यावर थांबू नका. आपण आपल्या क्लिनिकमध्ये मूळ कारणांवर इलाज करतो आणि हे मुळापासून घालवण्यावर भर देत असतो. म्हणून दात स्वच्छ असून पण जर वास येत असेल तर त्यातनं आतून त्याच्यासाठी उपचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला वैयक्तिक उपचार मिळणार आहेत आपल्या गोविंद क्लिनिक येथे. सो मित्रांनो, गोविंद क्लिनिकला भेट द्या. दुर्गंधी जी तोंडातनं येते त्याच्यावर सखोल शाश्वत उपचार करा. तोंड स्वच्छ असेल तर आपला आत्मविश्वास चांगले राहतो, आपले कामं चांगले होतात. यासाठी तुमच्या नातेवाईकात, तुमच्या मित्रात, तुम्हाला स्वतःला किंवा कोणालाही तुमच्या माहितीत जर त्रास असेल त्यांना व्हिडिओ पाठवा आणि गरजेनुसार आपल्या गोविंद क्लिनिक येथे एकदा अवश्य भेट द्या. नमस्कार.